नमस्कार. वर्सटाईल मी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सध्या मी काय प्रसंगातनं जाते हे तर मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केलंच आहे. पण हे सगळे फेज जात असताना आपल्या सोबत कसे दैवी चमत्कार होतात किंवा आपण संकटांना जेव्हा तोंड देत असतो तेव्हा देव आपल्यासोबत असतो. ही देवाची प्रचिती आपल्याला कशी येते हे मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्यासोबत काय काय घडलं. आता जस्ट मी एक रील बघितली स्क्रोल करता करता आणि त्यावरती इतकं छान मेसेज दिला त्या व्यक्तीने. नाव आठवत नाहीये मला, पण खूप छान वाटलं मला ते ऐकून. खूप आहे की आपण जेव्हा संकटांना सामोरं जात असतो ना, आपल्याला स्वामींनी 2 मार्ग दिलेले असतात. एक तर आपण ज्या मार्गाने त्या रस्त्यावरती चालतोय, त्याच मार्गाने रिटर्न जाणं. म्हणजे स्वामींची भक्ती सोडून आणि पुन्हा आपल्या आयुष्यात रममाण होणं. आणि दुसरा मार्ग असा आहे, की तुम्ही समोर जा. एक दरी आहे. मग आता तुम्ही निवडायचंय, तुम्हाला वापस जायचंय, जिथे तुमचं पुन्हा तेच सगळं सुरू होणार. तुमच्यावरती संकट येणार किंवा ती संकट हळूहळू कमी होणार आणि तुम्ही तुमचं यश मिळवणार, सगळी प्रगती करणार. काय असेल ते. आणि पुढे जाण्याचा रस्ता जो दरीचा आहे, ती दरी ओलांडल्यानंतर हे जे मागं जे काही संकट आहे, जे काही फेस करतोय आपण, चढ-उतार बघतोय आयुष्यातले, हे सगळे कायमचे नाहीसे होणार. मग नेमकी तुम्हाला पाहिजे काय? रिटर्न जायचंय, की दरी पार करून जायचंय? ती एक दरी सोडल्यानंतर जे काही सुख येणार आहे, ते कायमस्वरूपीचं आणि ते अगदी शांतदायक, मनाला अगदी शांत करणारं, आनंद देणारं असं असणार आहे. तर हे फक्त कशाने होणार आहे? तर नामस्मरणाने होणार आहे, भक्तीने होणार आहे. कर्म करा, नामस्मरण सोडू नका. संकट येत आहेत त्यात स्वामींना दोष देऊ नका. माझं स्वतःचं हे पर्सनली जेव्हा संकटं येतात, तेव्हा मी कधीच स्वामींना दोष देत नाही. आणि जेव्हा मी दिलेला असेल, तेव्हा मी एकतर अजाणतेपणाने जेव्हा मला काही कळतच नव्हतं किंवा या गोष्टी ऐकत होते, पण आतून जे काही आपापल्या मनाला जे काही अनुभव येतात किंवा आपापल्या जे उपजत ज्ञान असतं ना, त्या लोकांनाही सांगण्याची वेळ येत नाही आणि ते काहींना उपजत असतं, काहींना उशिरा येतं. तर माझंही तसंच काहीसं ज्ञान म्हणजे हे जे काही आहे, देव पाठीशी आहे, देव सतत सोबत असतो आणि बरेचसे असे अनुभव आहेत आयुष्यातले, आई-वडिलांचे असतील. त्यातनं आपण ते फक्त ऐकतो. पण जेव्हा आपण स्वतः ते फेस करत असतो ना, त्यातनं जे माणूस शिकतं, ते ऐकण्यातनं नाही शिकत असं मला वाटतं. प्रॅक्टिकल नॉलेज आपण जे म्हणतो तेच ते. तर अशी होती ती स्टोरी. स्टोरी म्हणजे त्या व्यक्तीने सांगितलेली ती माहिती. तर खूप छान वाटलं. आपल्या श्रद्धेला, आपल्या उपासनेला किंवा आपल्या नामस्मरणाला, आपल्या भक्तीला जो काही पुश मिळतो या सगळ्या गोष्टींनी, तर तो गरजेचा असतो. असो, माझ्यासोबत घडलेला अनुभव सांगते. जेव्हा मी टाटा मेमोरियलला गेले, मला जेव्हा कळलं की मला कॅन्सर आहे आणि पहिल्या दिवशी तर मी खूप रडले. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझे भोग संपतायत. हे दुसरं एवढं मोठं संकट म्हणजे माझे भोग कमी होत आहेत हळू आणि मी दरवेळी जेव्हा संकट आलं, मी स्वामींना सांगितलंय, की माझे भोग भोगून घ्या. अजून काय संकट असतील येऊ देत, अजून काय भोग भोगायचेत, भोगून घ्या. मी म्हणत नाही माझं आयुष्य शिथिल करा, माझं आयुष्य छान करा. हां, कष्टाला यश द्या एवढं मी म्हणत असते. बाकी संकट तर आपल्या कर्मानुसार आपल्याला भोगायलाच लागणार आहेत. पण नामस्मरणाने, भक्तीने ती संकटं हलकी वाटतात, हे 100%. तर जेव्हा मी टाटा मेमोरियलला गेले, तर आम्ही एकतर गेल्यानंतर आम्हाला माहीतच नव्हतं या हॉस्पिटलमध्ये आम्हाला किती दिवस जाणार आहेत किंवा काय हो, आम्ही ड्रेस वगैरे काहीच नेलं नव्हतं. आम्ही आहे तसेच फक्त आपल्याकडे जसं साधं आपण हॉस्पिटलमध्ये जातो त्या दिवशी आपला इलाज होतोय, आपण घरी येतोय आणि माहीतच नाही हॉस्पिटलमध्ये किती दिवस लागतील किंवा चेकअप करतील, काय काय नेमकी असणार आहे सिच्युएशन. गेल्यानंतर एक दिवस संपूर्ण आमचा फक्त फाईल बनवण्यासाठी गेला. म्हणजे नंबर लावणं असेल, टोकन घेणं असेल, नंबर लवकर लागत नव्हता. इतकी संख्या आहे तिथे पेशंटची, त्यामुळे नंबर लागणं शक्यच नव्हतं लवकर. मग संध्याकाळपर्यंत आम्ही शांत. कुठल्याही गोष्टीवरती आम्ही काही खूप विचार केला नव्हता, की आता काय करायचं इथे जर सगळं दिवस गेला तर काय असणार आहे, कसं असणार आहे. तर आम्ही शांतच. पण एकदा संध्याकाळ झाल्यानंतर आम्ही विचार करायला लागलो, की आपलं काम आज झालेलं नाही, उद्या आपल्याला परत यायचं आहे.
आता काय करायचं, कुठे जायचं. मग एकतर घरून निघताना आमचा गाडीमध्ये असा विषय झाला होता की जर आलीच राहायची सिच्युएशन तर इकडे रूम आहे माझ्या मित्राची का भावाच्या ओळखीचं, असा विषय झाला होता. पण इतकं सिरियसली आम्ही ते घेतलं नव्हतं. पण वेळेवरती लक्षात आलं की आमच्या मामाचा मुलगा तर इकडेच आहे, पण हॉस्पिटल परेलला आणि मामाचा मुलगा कल्याणला, तेही कल्याणकडे कुठलं तरी गाव, नाव नाही सांगत मी, पण एका गावात. आता काय करायचं तर आम्ही त्याला फोन लावला, माहीत नाही अंतर किती आहे, जायला किती वेळ लागणार आहे. त्याला फोन केला, अशी अशी सिच्युएशन आहे, तर आमचा आज रात्री राहण्याचा विचार आहे. आणि तो बोलला की ठीक आहे तुम्ही या, एखादा तास लागेल तुम्हाला यायला, फास्ट ट्रेनने येऊ नका, स्लो ट्रेनने या तुम्ही. जी काही त्यांना माहिती काय असते, आता आपल्याला ट्रेनची पण एवढी सवय नसते ॲक्च्युली. तर आम्ही आमचं दिवसभराचं झालं आणि आम्ही परेलवरनं दादरवरनं परत कल्याणची ट्रेन पकडली. कल्याणपर्यंत गेलो, तो घ्यायला आला, तिथनं मग त्याच्या घरी जायचं होतं. पण खरा ट्विस्ट हा आहे, खरी गोष्ट ही आहे की आम्ही ज्यावेळी याच्यावरती आलो आहे प्लॅटफॉर्मवरती, आम्हाला माहीतच नाही ट्रेन कुठली जाणार आहे, कुठे जाणार आहे. मग भाऊन ते सोबत, त्यांनी बघितलं ट्रेन तर निघाली आहे, आता काय करायचं, पुढची ट्रेन तर लेट होती. आणि पळत 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 आम्ही धावत पळत तिथेपर्यंत गेलो आणि पटकन आम्ही एका डब्यात एंटर केलं. मग लक्षात आलं की इथे तर बसायला जागा नाही आहे, मग उभेच, आणि मी तर पेशंटच आजारीच होते. आम्ही घुसलो फक्त आणि सगळे उभे, आणि फाईल वगैरे हातात होती आमच्या. तर दीदी फक्त एवढंच म्हटली की गर्दी आहे खूप, तर तू इथं माझ्या बाजूला उभा राहा, धक्का लागेल तुला, नाही तर त्रास होईल. आणि तिने मला हळूच उभं केलं आणि कोणाचा धक्का लागणार नाही अशी, आणि ती उभी राहिली. मग सगळ्या बायकांना लक्षात आलं, म्हणजे तिथल्या 2-4 बायका ज्या आमच्या समोर होत्या त्यांच्या लक्षात आलं बहुतेक ही पेशंट आहे. तर मग काय झालं, काय विचारलं तर म्हणे काही नाही, आम्ही इथं असं हॉस्पिटलमध्ये आलो होतो, तर तिथले त्रास होत होतं त्यामुळे थोडंसं इकडे उभं केलं. तर मला तुम्ही इथं कशाला उभे राहिला, मग तुम्ही पुढच्या डब्यात जा, तिथे अपंगांचा डबा आहे, तिथे तुम्हाला बसू देतील, ती पेशंट आहे म्हटल्यानंतर. आणि अपंग आणि कर्करोग असलेल्या व्यक्तींना खास एक डबा असतो, त्यांच्यासोबत एक व्यक्ती बसू शकते असं त्या बायकांनी आम्हाला सांगितलं. पण ज्या डब्यात आम्ही घुसतो त्या डब्यात पण आम्ही, जरी आम्हाला बसायला जागा नव्हती, पण इतके व्यवस्थित शांत उभे होतो. आणि त्या बायकांनी उतरवल्यानंतर आम्ही पुढच्या डब्यात बसलो, तिथे सुद्धा काहीच नाही, आम्ही दोघीही बसलो, कोणी विचारलं नाही, काहीच नाही. आणि आम्ही कल्याणपर्यंत गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आम्ही तिकीटच काढलेलं नव्हतं. कोणी विचारायला आलं नाही तिकीटचं किंवा काही. आणि ट्रेनमध्ये बसायला जागा नाही, म्हणजे बऱ्याच लोकांना जागा मिळत नाही बसायला, आणि आम्हाला अशा सिच्युएशनमध्ये एकतर उभं राहायला व्यवस्थित जागा मिळाली, बायकांनी छान सपोर्ट केला, त्यांनी सांगितलं पुढच्या डब्यात बसा. तिथे गेलो, तिथे सुद्धा गर्दी होती, पण तरीसुद्धा आम्हाला बसायला जागा मिळाली. आणि म्हणजे इतकं सहज गेलो ना आम्ही, आणि अगदी अननोन होतो आम्ही, अगदी अननोन. दुसऱ्या दिवसानंतर म्हणजे जेव्हा आमचा रस्त्याने विषय झाला तेव्हा कळलं की हा तिकीट आपण काढलेलं नव्हतं, तर आता काढायला लागणार आहे असं. मग त्यानंतर दुसऱ्या दिवसानंतर आम्ही तिकीट काढायला लागलो. एनिवे, पण भाऊ घ्यायला आला, मामे भाऊ सॉरी, तो घ्यायला आला. आम्ही आता मामे भावाकडे जायचं, पण ओळख नाही, म्हणजे जसं की आमचं इतकंही हे नव्हतं, मैत्री नव्हती, किंवा आमचं इतकंही बोलणं नव्हतं की आम्ही तिला ओळखू शकू. पहिल्यांदा चाललो होतो, ती कंटाळा करते की काय, किंवा कसं होईल, नाही, तिने इतकं छान पद्धतीने सगळं हँडल केलं. आम्ही गेल्यानंतर इतका छान पाहुणचार केला, इतकं प्रेम दिलं. आणि हे फक्त एका दिवसाचं होतं असं वाटलं, पण एक म्हणजे पाहुणे आल्यानंतर ऑब्व्हियसली कोणी लगेच कंटाळा करत नाही, पण तिने धुसफूस केली नाही, काही नाही. तिच्या हाताला इतकी चव, छान स्वयंपाक. आणि दुसऱ्या दिवशी सगळं आमचं आवरून आम्हाला डबा दिला, तिने पॅक करून दिला. आम्ही सांगितलं डबा देऊ नको, आम्ही बाहेर करू ॲडजस्ट, काही बाहेर जाऊन खाऊ, आम्ही काहीही करू.
नाही, नाही, घरचं जेवण ते घरचं जेवण असतं असं करून तिने आम्हाला डब्बा पॅक करून दिला. अगदी चटणी, भाजी, पोळी तिकडनं जसं भाऊन ते येणार होते, तर त्यांच्या वाटेचं सुद्धा तिने पोळ्या एक्स्ट्रा दिल्या होत्या. इतकं काळजीने ते सगळं केलं तिने बिचारीने. दुसऱ्या दिवशी गेलो, दुसऱ्या दिवशी कळालं की आज पण राहावं लागणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी पण तसाच आमचा दिवस गेला. परत ब्लड रिपोर्ट द्यायला गेलो. तिथे स्वामींचा फोटो दिसला समोर आणि बस. दीदीने बघितला आणि दीदी म्हटली की ए अगं तिकडे बघ स्वामींचा फोटो. आणि आम्ही हात जोडला. दत्त महाराजांचं मोठी फ्रेम होती तिथे, दत्त महाराज आणि स्वामी समर्थ. आणि तिथे मनातले मनात मी हात जोडले आणि म्हटलं की स्वामी तुम्ही असे सोबत राहा माझ्या. शक्यतो जास्त करून आपण हॉस्पिटलमध्ये एक तर धन्वंतरी देवाचा किंवा गणपती बाप्पाचा फोटो बघतो किंवा मूर्त बघतो. आणि त्या हॉस्पिटलमध्ये दत्त महाराज आणि स्वामी समर्थांचा फोटो दिसला. एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तर ते एक स्वामींचा आशीर्वादच म्हणेन मी. त्यानंतर दुसरा दिवस पण तसाच गेला. तिसऱ्या दिवशी परत आम्ही येतोय असं सांगितलं. आम्ही गेलो आणि गेल्यानंतर तिने दुसऱ्याही दिवशी कंटाळा न करता आमचं सगळं केलं. आम्ही येण्याच्या आत स्वयंपाक रेडी, छान मस्त पाहुणचार केला. परत दुसऱ्या दिवशी तिने डबा पॅक करून दिला. आम्ही दुसऱ्या दिवशी परत आलो आणि एक गोष्ट आम्हाला जाणवायला लागली. लोक तिथे भेटत होते, लोकांची आम्ही अवस्था बघत होतो. एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये कुठे बसायला जागा नाही, खाण्याची सोय नाही. पैशांची अडचण असल्यामुळे काही लोक वडापाव घेऊन खात होते पेशंटच्या जवळ बसून. आणि पेशंट अशी त्या जिन्यामध्ये जी लॉबी असते किंवा जिन्यामध्ये जे जागा असते त्या जागेत लोकांनी त्यांचे काय असेल ते चटाया म्हणा, कपडा म्हणा टाकून तिथे लोक झोपलेले, पेशंट्स झोपलेले. इतकं वाईट वाटलं त्या गोष्टी बघून. आणि कुठेतरी मनाला असं वाटलं की स्वामींचं इतकं लक्ष आहे आपल्यावरती की स्वामींनी ही सिच्युएशन नाही आणली आपल्यावरती. व्यवस्थित खातोय, पितोय, झोपण्याची राहण्याची सोय झाली आहे. शिवाय हाताने काही करायला लागत नाही आहे. ती मुलगी सगळं करते, प्रेमाने करते, आवडीने करते. इतकं इतकं स्वामींचं लक्ष आहे. ट्रेनमध्ये 15 ते 20 दिवस आम्ही मुंबईत होतो. ट्रेनमध्ये एकही दिवस असा आला नाही की आम्ही उभ्याने गेलोय. इतकी गर्दी असतानाही आम्हाला बसायला जागा मिळत होती. लोक स्वतःहून जागा देत होते. आणि ट्रेनसुद्धा कधी मिस झाली आहे किंवा कुठं वाट बघायला लागली आहे किंवा काही त्रास झाला आहे काहीच नाही. इतकं सहज झालं आहे सगळं. आणि आत्तासुद्धा या सिच्युएशनमधनं मी अगदी सहज बाहेर पडणार याची मला खात्री आहे. देवावरती श्रद्धा असू द्या फक्त. देव सगळं काही करतो, आपल्याला काहीच करायची गरज पडत नाही. भोग माझ्या कर्माचे भोग माझा आजार आहे. पण त्या आजारातनं निवृत्त होण्यासाठी किंवा तो आजार मी फेस करत असताना मला किती कमी त्रास होईल याची काळजी तो घेतोय. त्यामुळे नामस्मरण, त्या देवावरची श्रद्धा खूप गरजेची असते, खूप महत्त्वाची असते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्या हॉस्पिटलमध्ये एका डिपार्टमेंटला काम करणारी मुलगी आमच्या गावची. आणि इतकं छान वाटलं की तिचं कसं नाव सुचावं, तिची ओळख आहे किंवा त्या मुलीने सुद्धा खूप प्रेम दिलं, खूप केलं. तिचं डिपार्टमेंट हँडल करत असताना सुद्धा ती आमच्यासाठी धावपळ करत येत होती. का तर त्रास होऊ नये, पटकन कळावं. म्हणजे लोक जिथे 15-15 दिवस किंवा 2-2, 4-4 दिवस जिथे एका गोष्टीसाठी फाईल घेऊन फिरत होते, इतकं मोठं हॉस्पिटल तिथं काहीच कळत नाही. त्या हॉस्पिटलमध्ये काहीच लक्षात येत नाही. कुठे फाईल घेऊन जाऊ, कुठे टोकन घेऊ, कसं काय करू किंवा आता काय करायचं आहे, आता कुठल्या डॉक्टरकडे जायचं आहे, कुठे नंबर लावायचा आहे, काहीच कळत नव्हतं. त्या मुलीमुळे इतकं सहज झालं आहे. जिथे लोक 4-4 दिवस हेऱ्याफेऱ्या करत होते, तिथं आमचं एका दिवसात आम्ही करत होतो. कारण तिला डिपार्टमेंटची सगळी माहिती होती आणि आम्ही तिच्या गावचे असल्यामुळे तिने खूप साथ दिली. पुढे होऊन तिने आमचं सगळं केलं. तर तिलासुद्धा खूप मनापासून थँक्यू. जरी तिचं मी नाव घेऊ शकत नसले तरी खूप 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 थँक्यू. इतका छान म्हणजे जिथे लोकांना 1.5-1.5 2-2 महिने लागतात, आमचं 15 दिवसात काम झालं आहे.
इतकं फास्ट, ही सुद्धा स्वामींचीच कृपा आहे. त्या डॉक्टरांनी इतकं छान हँडल केलं, ही सुद्धा स्वामींचीच कृपा आहे. मला स्वामींचं पारायण करायचं आहे. तो प्रवाससुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि पारायण करत असतानाही जितकं श्रद्धेने कराल त्यातनं काहीतरी तरी अनुभव येतो. आणि मला इतकी खात्री आहे की हे जे आजाराचं कळलं आहे मला, यातनं मी अशी सहज निवारण करणार आहे आणि माझा नील रिपोर्ट येणार आहे याची सुद्धा मला खात्री आहे. मी तितकी आतून पॉझिटिव्ह आहे, कारण माझे स्वामी माझ्यासोबत आहे. पॉझिटिव्ह होण्यासाठी सुद्धा कोणाची तरी साथ हवी. पॉझिटिव्ह असं सहज होता येत नाही. बळजबरीने आपण पॉझिटिव्ह होऊ शकत नाही. त्यासाठी आपलं आत्मचिंतन, मनन, आपली एकाग्रता ते सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि ते फक्त नामस्मरणाने येऊ शकतं असं वाटतं मला. आपल्याला डोंगर चढायचा आहे किंवा दरी पार करायची असं म्हणेन मी. त्यासाठी दोर हवा असतो काही ठिकाणी. तो दोर पकडल्याशिवाय आपण दरी पार करू शकत नाही. डोंगर चढताना कुठून तरी दिशा शोधतच जावं लागतं. दिशा लागते, पायवाट लागते, त्यातनंच आपण जातो ना. तसंच आहे अगदी हे. तुम्हाला शांत व्हायचं असेल, मनशांती हवी असेल तर नामस्मरणाची दोरी पकडा, नामस्मरणेची वाट पकडा आणि त्या दिशेने फक्त चालायला लागा. सगळं सहज. बाहेर इतकं रणरणतं ऊन आहे, आतमध्ये ब्लॉग शूट करते आणि म्हटलं चला 5 मिनटं बाहेर जाऊन येऊ. हे बघा, मंदिराच्या ओट्यावरती आम्ही अशी छान झाडं लावली आहेत. त्या झाडांमुळे छान गार हवा येते, उमललेली फुलं, बहरलेलं दिसतंय सगळं. त्यामुळे इथे जरा प्रसन्न वाटतं. तर आम्ही सगळेच जण ओट्यावर येऊन बसतो. बाकीचे सगळे आज कार्यक्रमाला इकडे तिकडे गेलेत बाहेर. मी बसली मंदिराच्या ओट्यावर येऊन. तर असंच मी माझे काही अनुभव असतील, माझा प्रवास असेल, माझ्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.